नमस्कार मंडळी, आज आपल्याला एक युनिक रेसिपी बनवायची आहे। तर त्यासाठी मी इकडे मिक्सर जार घेतलेला आहे आणि एक 10 ते 12 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 1 इंच आलं आणि 1 लसणाचा गड्डा होईल एवढा मी लसूण सोललेला आहे। शिवाय त्याच्यामध्ये 1 मोठा कांदा मी बारीक कापून घातलेला आहे आणि 2 टमाटर घेतलेले आहेत। एका टमाटरच्या 4 फोडी, अशा 2 टमाटरच्या मी 8 फोडी याच्यामध्ये मोठ्या मोठ्याच घातलेल्या आहेत। आता शिवाय याच्यामध्ये 1 मोठा चमचा मी धने घातलेले आहेत। धने हलकेसे असे भाजलेले आहेत मी। अर्धा चमचा आपल्याला इकडे जिरे वापरायचे आहेत। चवीनुसार आपल्याला इकडे मीठ घालायचे, नंतर आपण मीठ नाही घालणार आहोत। आणि आता आपल्याला काय करायचे, ओलं खोबऱ्याचा चव किंवा नारळ फोडलेला तुम्ही तुकडे सुद्धा घालू शकता। तर माझ्याकडे चव होता म्हणून मी 1 अर्धी वाटी खोबऱ्याचा चव जो आहे तर तो मी इकडे घातलेला आहे। आणि आता आपल्याला छानशी पेस्ट करून घ्यायची आहे, एकदम बारीक वाटण। 1 वाटीभर पाणी घालून आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। इकडे गॅसवरती काय केले, मी कढई ठेवली आहे तापत। 2 चमचे तेल घातलेलं आहे, त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग घातलाय फोडणीला आणि अर्धा चमचा आता इथे मी राई घालते। राई आणि हिंग जो आहे तो छानसा फुलला की याच्यामध्ये कढीपत्ताची 5-6 पानं घालायची आहेत। चिमूटभर आपल्याला इकडे हळद घालायची आहे। छानशी आपल्याला एकदम कुरकुरीत अशी फोडणी करायची आहे। बघा छान फोडणी झालेली आहे। आणि जे वाटण केले आपण, तर हे वाटण आता आपल्याला काय करायचंय, कढईमध्ये ओतायचं आहे। बघा मस्त अशी छान फोडणी, खमंग फोडणी झालेली आहे। तर आता आपण मोस्टली काय करतो, आपल्याकडे जर कुठली मच्छी वगैरे जर काय असेल तर आपण त्याला मसाला, मीठ, हळद वगैरे लावून ठेवतो, 10-15 मिनिटं ठेवतो। आणि मग अशा करीमध्ये आपण काय करतो, करीला उकळ आला की आपण त्याच्यामध्ये कुठल्याही मच्छीचे प्रकार असू दे ते आपण याच्यामध्ये उकळल्यानंतर घालतो। मग काय होते, मच्छीची करी होते। तर आपल्याला इकडे मच्छी कुठल्याही प्रकारची वापरायची नाही आहे। हे जे आपण साहित्य वापरलं हे सगळं व्हेजच आहे। तर आपण हे जे सार बनवलं आहे तर हा आपण भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकतो। तुम्हाला अगदी मच्छीचं कालवण जे आहे ते खाल्ल्यासारखा तोंडाला चव अगदी छान अशीच येणार आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि छानशी 1 उकळी आणायची। चला तर मग तुम्हाला हे सार जो आहे तो तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा बनवून पहा। आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आणि नक्की तुम्ही ही रेसिपी, जो कांदा टमाटरचा सार म्हटलं जातं याला, तर तुम्ही सुद्धा बनवून पहा। खूप छान आणि खूप टेस्टी लागतो। माझ्या घरी जेव्हा मी बनवला तेव्हा माझ्या मुलाला, शिवाय माझ्या मिस्टरांना आणि मला सुद्धा फार आवडला। तर बघा छान अशी उकळी आलेली आहे आणि वास सुद्धा खूप छान सुटलाय। नक्की बनवून पहा।